बाबा अजून कसे आले? आई तर म्हणत होत्या की सकाळीच निघाले म्हणे इकडे यायसाठी. पण अजून कशी नाही पोहोचले? 4-5 तास तर लागतातच समजा शेगाववरून दारव्याला यायला. मग आतापर्यंत पोहोचून जायला पाहिजे होतं. अजून कशी नाही आले? किती वेळची वाट बघून राहिली मी, त्यांचा फोन पण लागत नाहीये. काय बाई, पाऊस पण किती सुरू आहे सकाळपासून. बाप रे बाप, खूपच पाऊस सुरू आहे. एवढ्या पावसात कशाला चाले घ्यायला? पाऊस जाऊ द्यायचा असताना. काय झालं ग तेजस्विनी, कोणाची वाट पाहत आहे? अरे ताई, माझे सासरे येणार आहेत मला न्यायसाठी, अजून नाही आले. अच्छा हो का, म्हणजे सकाळीच निघाले का घरून? हो सकाळीच निघाले. माझ्या सासूबाईंचा फोन आला होता ना, सकाळीच निघाले म्हणून. अजून नाही पोहोचले. म्हटलं पाऊस पण खूप सुरू आहे, का बरं नाही आले? काळजी वाटून राहिली. फोन केला तर फोन पण लागत नाहीये. अगं रस्ते खूप ठिकाणचे बंद झाले, सर्वीकडे पाऊस आला ना, तर नदीला पूर वगैरे आले. आता इतक्या पावसात कशाला बोलावलं तू? एवढं का अर्जंट होतं? म्हणजे तू स्वतः पण जाऊ शकली असती का बसनी वगैरे, आणि त्यांना कशाला बोलावलं गाडी घेऊन? अरे ताई, मी नाही बोलावलं, ते स्वतःहूनच आले. मी तर नाही म्हटलं त्यांना, पण ते आले. का बरं, म्हणजे एवढं अर्जंट काही कार्यक्रम आहे का तुमच्याकडे? नाही, ते असंच आले मला न्यायसाठी. तुला न्यायसाठी? हो का, अच्छा अच्छा. हो ये हो, हेच आहे वाटते. हो हेच आहे. अरे बहुतेक आले. काय बापा, पाऊस सुरू आहे बाई. बाहेरच उभी होती का आमची वाट पाहत? हो, म्हणजे आताच आले मी बाहेर. बाबा, खूपच वेळ लागला तुम्हाला यायला, आणि पाऊस पण खूप सुरू आहे आणि तुमचा फोन पण लागत नव्हता. बाई ते कसं लय ठिकाणी म्हणजे पाणी किनी आहे ना चालू, सगळीकडेच पाणी चालू आहे. तर आला आम्ही थांबत थांबत आम्ही म्हणजे शांततेत आलो बा. एकदम याला म्हटलं बाय, एकदम 40-50च्या स्पीडनं गाडी चालू बाबा. आपल्याला काही 100च्या स्पीडनं गाडी चालायला लागत नाही. एकदम सायकल सारखी गाडी चालवत आणली बाई. पोटातलं पाणी बी नाही हलू दिलं. काय करतो बापा, जान प्यारी आहे ना आपल्याला. काय करतो लवकर पोचून. म्हटलं शांततेत घे गोड्या. आणि मस्त नाश्ता गिष्टा करत आलो, रस्त्याने चहा पित आलो, मस्त पावसाचा आनंद घेत घेत आलो. म्हणून जरा 2 घंटे लेट झालो. ते पुरते ना, नाही काय. पण मग ते जोऱ्यानं जीव धोक्यात टाकून काय फायदा? हो बाबा, चांगलं झालं. चला घरात चला. नमस्ते काकाजी. नमस्ते बाई. या बाई कोण आहेत? बाबा, या आमच्या घर मालकीन ताई आहेत. ताई, ही माझे सासरे आहेत. हो हो हो, काय असं असं. हो बाई, नमस्ते नमस्ते. इथं राहता का बाई तुम्ही? म्हणजे हे सगळं सगळं भाड्यात राहतात वाटते ती. सर्व मोठं घर आहे, मस्त घर आहे. सगळं भाड्यानं दिलंय का मग? नाही नाही काकाजी, फक्त 2च रूम भाड्यानं दिले, सर्व घरीच वापरतो आम्ही. हो काय बाई, असं असं मस्त घर आहे. हा, त्या घरचे नोकरी आहेत वाटते नाही? हो काकाजी, नोकरीवर आहेत ना, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. असं असं, म्हणून एवढं चांगलं घर बांधलेलं आहे. चांगलं आहे चांगलं आहे. या ना काकाची, घरात चहा करतो. तिच्या घरी घेतल्या काय, माझ्या घरी घेतल्या काय? येतो ना बाई मग. हा, पहिलीच्या घरी जातो. येतो येतो. या काकाजी. हो हा, हॅलो बापा. बाई, हे आहे घर नाही? चांगलं आहे. 2 खोल्या आहेत काय? असं असं चांगलं मोठ्या मोठ्या आहेत 2 खोल्या. हो बाबा, 2 रूम आहेत ना. हो. दोघांसाठी पर्याप्त आहे ना काकाजी? हो, दोघांसाठी ते चांगलं आहे, मस्त आहे. बाई चांगली आहे भावना घर मालकीन ती. हा, मस्त आहे गड्या. चांगले लोक आहेत, आजूबाजूची बी नाही. कोणी कोणाची घेण्यात नाही, देण्यात नाही. पण बा सगळे दारं बंद बंद होते बा. हा, चांगली स्टँडर्ड कॉलनी आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. पण मग तर एवढं बी नाही पाहिजे नाही. कसं थोडं संपर्क पाहिजे. आपल्या शेगावात कसं कोणी आलं म्हणजे पुऱ्या मोल्यात खबर होती. इथे कोणाला काही घेणं नाही कोणाला संग. बाबा, सर एज्युकेटेड आणि क्वालिफाईड लोक राहतात इथे. सर्व सर लोक राहतात, आणि त्यामुळे सर्वजण कसं आपापल्या ड्युटीवर चालले जातात. नवरा बायको दोघं पण ड्युटीवर आहेत. मग काय, घरी मग पोरं शाळेत जातात, मग घरी कोणीच नसते. असं 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 आहे ते नाही. तेच तर म्हटलं बा, सारायच्या घरद्वार बन बन बन. चांगलं आहे चांगलं आहे. पण एवढं बी काही कामाचं नाही म्हणा. जाऊ दे, तुम्हाला कुठे परमनंट राहा लागते. तुझ्या बाबाचं घरी तू लय दूर आहे का हो बाई? नाही नाही, जवळच आहे. बाबा, बाबाकडे जावं लागते बरं. बाबानं बोलावलं. बाबा म्हटलं होतं की घेऊन या म्हणे, सासऱ्यांनी घेऊन या म्हणे. तुमचा फोनच बंद येऊन राहिला. ते किती फोन लावून राहिले. अरे ते माझ्या फोनची चार्जिंग जरा संपली होती. चार्जर फुललो बा मी घरी. काय अवकात. हे तर गेले कोणा चार्जर लागत बी नाही, म्हणून स्विच ऑफच करून ठेवला. हो का, तेच तर म्हटलं. असं असं. बाबाकडे चलता ना मग? हा, चाल बा चाल. आपल्याला आजच्या आज जा लागते बरं. हा,
थांबत गिंबत नाही बरं मी. बापरे हो का? बापरे, मग पाऊस किती येऊन राहिला. मला भीती वाटते पावसात. गाडी रात्रीची नको, सकाळी जाऊ ना, रात्रभर थांबून जा ना. नाही नाही, हा आपला संजू लय मस्त गाडी चालवते. पोटातलं पाणी नाही हलू देत, विश्वास ठेव. काही होत नाही, सकाळी वर काही निघून जाऊ. हो हो, मी चांगली म्हणजे मला चांगली हे आहे, प्रॅक्टिस आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा बरोबर नाही तुम्ही तुम्हाला. बापरे, नाईटचा प्रवास. बापरे, बरं पटकन मग चला माझ्या बाबाकडे. बरं चाल, जाता जाता त्या घर मालकींशी मी बोलतो. त्या बाईनं मला चहा घ्यायला बोलावलं होतं ना. चल. अरे बापा बापा बापा, एवढा मोठा नाश्ता. बापा बापा, हे तर जेवणाच्या पार झालं. वय बा, तुम्ही जेवत नाही म्हणता, घाई करून राहिले. मग नाश्ता तर पोटभर करा. असं काय बापा, घाईघाईत आले तुम्ही, शांततेत काऊन नाही आले? काय करा वय बा, तुमच्या इनबजा नादाच तेवढा होता. जेव्हापासून तेजस्विनीची खुशखबर माहीत पडली तेव्हापासून जा घेऊन या तिले, जा घेऊन या तिले. काय करा बापा, चैन नाही लाग पोट दिलं तुमच्या इनामध्ये. आलो बापा. मग मी म्हटलं बरं, तिचे आई बाबा आहे तिच्यावर लक्ष ठेवायले, पण नाही तिने चैन. भाऊ, नाही बरं झालं तुम्ही नेता. कसं आमचं घर दूरच पडते ना. तुमच्या नजरेखाली राहिली बरं राहते बापा. चांगलं आहे. लय मोठा नाही आहे नाश्ता. मी तर म्हणतो की जेवण बी करून जा, तुम्ही काहीच करून राहिले. ड्रायव्हर भाऊ, तुम्ही करा ना नाश्ता. हो हो, करतो करतो. नाश्ता पाहूनच पोट भरलं काकू. एवढं कुठं दिलं बापा. का हो, आता जवळबोच्या मागत जातं काय? जवळबॉल येऊ द्यायचं असतं ना. त्यांना फोन केला होता बाबानं, ते म्हणत चालली जाय. तो घरी काऊन नाही थांबला हो बाई आज? ते ऐकतात का बाबा माझ्या? म्हटलं नाहीच म्हणत होते मी. म्हटलं थांबा, नाही म्हणत. कर मग नाश्ता, कर तू बी. मला तर काहीच खावं नाही वाटून राहिलं. कर कर, काही नाही होत. खा वाटते, जे खा वाटलं ते खाय. बाई नाश्ता करून घे, मग आपल्याला संध्याकाळ होती घरी जायला. पोटभर नाश्ता करून घे, चक्कर गी करायची नाही तुले. ते गोळ्या गिड्या काय घ्यायचं बा सांगतो सगळं. हो बाबा, रात्री जी बॅग पॅक केली तुम्ही येऊन राहिले होते तर बस बॅग घेतली की चालला. तर इकडून इकडे जाऊ आपण. चाबी ठेवून दिली आहे मी वागीन ताई जवळ. त्यांना फोन पण करून दिला. बर, त्या म्हणाला घ्या मग वय बा, तुम्ही बी घ्या. हो हो, तुम्ही चालू करा पहिले. काय मग तेजस्विनी मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू ताई. का ग? किती शाकटी आहे ग तू. किती वेळा इथे आली तर सांगितलं नाही कोणाला. 3 महिने होईपर्यंत मला सांगत नसतात बाहेरच्या लोकांना. तू तर घरच्या लोकांनाच नाही सांगितलं. ताई, ते मलाच नव्हतं माहित ना. म्हणजे राहू दे राहू दे, एवढी पण तू काही साधी नाही आहेस. मग आता चांगलं आहे. तुझ्या माहेरी सांगितलं असेल ना तुझ्या आईला वगैरे, फक्त आम्हालाच नव्हतं सांगायचं. जाऊ दे ना का, तू काय राहून बसली, तेच ते धरून बसली. जाऊ दे. काय बाई, आता माझी आरू दिदी होणार आहे. खूपच आनंद झाला बाई मला तर. तेजू, बस झालं ती इथं आली. म्हणजे इथं आली म्हणजे कसं लक्ष राहते सर्वांचं तब्येतीवर, खाणं पिणं औषध पाणी, हे ना. हो, ते तर आहेच म्हणा. खाण्यापिण्याचं काही नाही वाटत मला. म्हणजे मला काही खावंच नाही वाटत ना, त्यामुळे खूपच एकनेस आला. नाही गो बाई, असं नको करू. चांगली खात पेत जाय. डिलिव्हरीपर्यंत ताकद राहिली पाहिजे तुझ्या अंगात. असं नको करू. म्हणजे जे वाटलं ते खात जा. हो, ते तर आहे म्हणा. तिथे पण छान होती म्हणा. मी आता आई म्हणते इथं ये म्हणून आली. पण मग कसं तिथं पण मी इथं आले म्हणजे किशोरजीचं खायचे खूप वांदे होतात ना. म्हणजे त्यांना मग मीठच खावं लागते. पण आईचा आग्रह होता म्हणून मग मी आली. मग मला असं वाटतं इथे म्हणजे कसं परत मग तिकडे जावंच लागेल ना मला डिलिव्हरीसाठी. मग इथं राहून पण काय उपयोग आहे ना. म्हणजे आईंचं महिन्यापर्यंत इथं राहा, मग परत तिकडे इकडे त्यापेक्षा तिकडेच राहायला बरं राहते मला वाटते. म्हणजे कसं तिकडे डिलिव्हरी पण आईकडे राहते पहिली, मग तिकडेच राहा मला वाटते. इथं काय काम आहे नाही का. आता बोलायला थोडे दिवस राहते म्हणा मी. नाही ग, राहा ना. जायचं मग 9 महिने तिकडे आईकडे लागलं तर. अगं तुझं सांजी वगैरे करावं लागेल नाही का. ती चोरोटी भरावं लागते आता पहिले तर, नंतर तुझी मग सांजी करावं लागेल. मग सगळे कार्यक्रम इकडेच होतील ना. मग तिकडे मग जातो डिलिव्हरीसाठी 9व्या महिनी. हो, ते पण आहे म्हणा. चालते म्हणा इकडे पण राहणार तर. इकडे करमत नाही तिला का ग, आहे ना. आता करमायचं काय त्याच्यामध्ये, राहत नाही का मी. इकडेच तर असते मी नेहमी जास्त. तिकडे तर फार कमी राहते मी. फालतूचं भाडं भरून राहिलो आम्ही तिकडे. रूम पण बंदच राहते आमची. मग काय त्यांचं एकट्यासाठीच रूम केलेली आहे. मी तर इकडेच असते कधी पण पडलेली. अकोल्यात पण राहिला तेव्हा पण इकडेच होती मी. मग काय झालं, इकडे दिलं आहे तुला. घर आहे हे राहावंच लागते. आम्ही तर
परमनंट जाऊन राहिलो. जर नवरा बाहेर गावाला ड्युटी करते म्हणून तुझ्यासोबत जाऊ शकते तू. आम्ही कुठे जाणार आहे? मी कुठं काय म्हटलं प्रियंका ताई? तुम्हीच तर म्हणून राहिल्या, मग उत्तर दिलं मी त्याचं. तुम्ही पण ना प्रियंका ताई खूप शब्दात गुंतवता माणसाला. मी कशाला गुंतवू शब्दात? मला सरळ सरळ बोलणं येते, असं लपवता येत नाही मला. तुझ्यासारखं नाही आहे पोटात वेगळं ठेवायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं. मी काय पोटात ठेवलं हो? मला आल्यापासून तुम्ही टोमणे मारून राहिले. सांगितलं नाही, सांगितलं नाही, सांगितलं नाही. साधे सांगा ना हो यांना. जाऊ दे ना ग प्रियंका, तेच ते का धरून बसतं. जाऊ दे.